गुजरातमधील बनासकांठा इथल्या फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला आहे। मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाला। ज्यावेळी हा स्फोट झाला तेव्हा कारखान्यात 30 कामगार काम करत होते। स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनास्थळी अग्निशमन दल आणि बचाव पथक पोहोचलं असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। डिसा हे बनासकांठामधील एक शहर आहे। आज सकाळी 9 वाजता फटाक्याच्या कारखान्यातून स्फोटाचा आवाज ऐकू आला। हा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा कारखान्यातून आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या। या स्फोटाची माहिती तात्काळ अग्निशमन दल आणि SDRF टीमला देण्यात आली। या स्फोटानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे। स्फोटामुळे कारखान्याच्या आतील भिंतींना नुकसान झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे। कारखान्याचे टीनचे शेड जागोजागी विखुरलेले दिसत आहेत। धुराचे लोट उठताना दिसत आहेत। हा स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे। डिसा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात कारखान्याच्या काही भागाचं मोठं नुकसान झालं आहे। काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत। जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। ज्या कारखान्यात हा स्फोट झाला त्याचं नाव दीपक ट्रेडर्स आहे। इथे फटाके बनवले जात होते। स्फोटाच्या घटनेनंतर कारखान्याचा मालक फरार झाला आहे। DM माहिर पटेल देखील घटनास्थळी पोहोचले आहेत। या कारखान्याला फटाके बनवण्याचा परवाना मिळाला होता की नाही याची चौकशी केली जात आहे। या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। डिसाच्या उपविभागीय दंडाधिकारी नेहा पांचाळ यांनी सांगितले, फटाक्याच्या कारखान्यातील स्फोटामुळे तिथल्या गोदामाचा एक भाग कोसळला। अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत। घटनास्थळावरून ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे। घटनेविषयीची माहिती मिळता डिसा नगरपालिकेनं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवल्या आहेत। त्याचप्रमाणे कारखान्यातील आग विझवण्याचं काम सुरू आहे।